तुली नुसते भांडतात. तुम्हाला जमीन विकायची असेल तर विका, नाहीतर मी घर सोडून चालले. मला 1.5 कोटीचा फ्लॅट भेटला तर डायरेक्ट बँकॉन जाऊन एफडी लगेच 1.5 कोटीची. कारण पैसे सेव्हिंगच्या गोष्टी लई इम्पॉर्टंट आहे. पैसे म्हणजे एवढे वाचवायला लागतात ना, काय सांगता नाही कधी काय कुठं कामाला येईल. तुला विकायची ना, तुम्हाला जमीन विका ती जमीन, पण वाद नका घालू. बस नका तो वाद घालू. विका ती जमीन, तुमच्या मनासारखं होऊ द्या, सर्वांच्या मनासारखं होऊ द्या. बस. म्हणून आमचं ठरलंय आता दोघांचं. तुमच्या काय मागण्या अपेक्षा असतील त्या बोला. अहो मला एवढी गोरी पोर दिली, यातच माझं भाग्य आहे. आणि आमच्या घरात सगळी कालीची आहेत, त्यामुळे गोरी कोण नाही. म्हणजे माझं असं काय नाही, तुम्ही जे द्याल ते मी त्याचे समाधान मानून घेईल. फुलाची पाकली पण द्यालच तुम्ही. नाही अर्धी काय फुलाची पाकली नाही, मला माझा अख्खा हिस्सा पाहिजे. जर या दोघांना यांना हिस्सा नाही पाहिजे तर यांचा हिस्सा पण मला द्या. याला काय अर्थ आहे? जावई रागवू नका. म्हणजे आम्हाला ताट वाढलेला तुम्ही खाणार. वारं कसे बोलतात मग. म्हणजे तुमच्या लग्न कार्याला पुढच्या उचलायला आम्ही, जेवण बनवायला आम्ही, हिस्सेच्या टायमाला येलो का भाऊजी? लालची आता मला पण हिस्सा पाहिजे. मग तुम्ही भांडत. तुला नको होता ना पहिले. तुझ्या गळ्यात आहे ना कुत्र्याचा पट्टा, हे बघ करकोटा. जावई तुम्हाला कुठे कमी पडलोय आम्ही? जमिनीच्या पैशांसाठी तुम्ही वाद घालताय. आम्ही तुम्हाला कुठे कमी पडलो आईबाप म्हणून? काय झाले तुम्हाला? काय कमी पडले? कमी खोटी आहे तुम्ही, खोटी. बारक्या बहिणीचा फोटो दाखवून मोठी बहीण चिपकवली लग्नाला. काय बोलताय जावई? म्हणजे मी एवढी वाईट आहे का? वाईटच आहे. रोज 5-5 हजार संपवायला लागतं तिच्या पेशल तेव्हा कुठं बरी दिसते ती. मेकअप काढल्यावर कसली भयानक दिसते ती. काय बोलताय जावई? माझी बायको याला दाखवलेली. तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुला भेटली. तुला कोण देईल? कोणतरी कचरावली तरी भेटेल का तुला? याला गावात कुत्रा विचारत. तुम्ही असे बोलले म्हणून मला बोलायला लागला हा विषय. जमीन तर विकू द्या, होऊ द्या जमिनीचं सगळं. देतोय तुम्हाला. अरे नाही, तू हिस्सा सोडू नको अजिबात. हिस्सा घेस तू. कसा हिस्सा सोडतो? म्हातारी उठली. ही झोपलेलीच असते नेहमी, आज कशी उठली? ओ बा नको.